काँग्रेसने नेते निर्माण केले, भाजपने नेते निर्माण नाही केले. आमचेच लोक 65% त्यांच्याजवळच गेले, जे काही दबाव तंत्रात मध्ये गेले. पण जे कर्मठ कार्यकर्ते ते अजूनही काँग्रेसमध्येच आहे. आणि काँग्रेसचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं आहे ते आपल्याला प्रेस म्हणून सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे नेत्यांचा भाग जो आहे ते कसे चालले दबक्या आवाजात ते नेते पण सांगतात. आता पुणे जिल्ह्यामध्ये जे काही घडल्या, घरामध्ये भांडण लावलं भाजपने का, ते कशामुळे भांडण झालं? 72,000 कोटीचा भ्रष्टाचार तिकडे भोपाळमध्ये सांगितला आणि 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळ, आणि त्या घरामध्ये केलं भांडण. पवार विरोधात पवार. ही काही संस्कृती महाराष्ट्राची नाही, आपल्या देशाची पण नाही. पण भाजपने जी असंस्कृत व्यवस्था देशामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण केली, त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील आणि ते निकालामध्ये आपल्याला स्पष्ट पाहतात.